बोल कामिनी. हॅलो ऋषी, मी हॅलो ऋषी, अरे मी साईराज बोलतोय. साईराज, तू कामिनीच्या घरी काय करतोयस? मी या दोघांची माफी मागायला इथे आलो होतो. पण ऐक, मला तुला आज संध्याकाळचं इन्व्हिटेशन द्यायचंय. कसलं इन्व्हिटेशन? आपण इथे कामेरकरांच्या घरी एक छोटीशी पार्टी करतोय, त्याबद्दल तुला इन्व्हिटेशन द्यायचंय आणि तू सगळ्यांना यायला सांग. पार्टी? हे मध्येच कसली पार्टी आणि कशासाठी? अरे आता एवढं सगळं चांगलं झाल्यावर पार्टी तो बनतीये ना ऋषी. तू सगळ्यांना घेऊन ये, मला पण सगळ्यांना भेटता येईल आणि माझं मन मोकळं करता येईल. मला खूप बरं वाटेल रे. प्लीज सगळ्यांना नक्की सांगा. हो ओके, मी सांगतो सगळ्यांना. आणि एक स्पेशल इन्व्हिटेशन त्या माणसाला ज्यांनी मला एक नवीन विजन दिलं, ज्यांनी माझे डोळे उघडले, त्याला माझ्याकडनं एक खास इन्व्हिटेशन. मला त्याला भेटायचं आणि प्रत्यक्षात थँक्यू म्हणायचंय. त्यामुळे आभासला आणण्याची जबाबदारी तुझी. ऋषी, अरे मी काय बोलतोय, बोलवशील ना आभासला? हॅलो, अरे ऐकतोयस का? हो ऐकतोय मी, बोल. अरे नाही, आभासला निरोप दे. त्याला म्हणव आज संध्याकाळी तरी येऊन भेट. हो सांगतो मी त्याला भेटायला तुला. अरे भेटेल काय, आज यायलाच सांग त्याला. साईराज, हे बघ, ते शक्य नाहीये कारण की त्याला खूप कामं असतात. नथिंग डुईंग. मला कुठलंही एक्सप्लेनेशन नकोय. आज तू त्याला घेऊन येणार आहेस, प्रॉमिस मी. अरे साईराज, माझं ऐकून तरी घे. प्रॉमिस मी. ओके. ए ओके वगैरे काही नाही. आज संध्याकाळी तू त्याला घेऊन येणार आहेस अँड दॅट्स फायनल. ऑल राईट. ग्रेट. संध्याकाळी भेटू पार्टीला. बाय. काय बोलायला रे साईराज? आणि कोण भेटणार आहे साईराजला असं म्हणत होतास तू? आभास. व्हॉट? रिषा काय गोळ्या? साईराजने कामिनीच्या घरी पार्टी अरेंज केली. आपल्याला बोलवले तिकडे आणि मला रिक्वेस्ट केली तिकडे आभासला आणायला. वाव, म्हणजे आजच्या पार्टीमध्ये आभास येणार आहे. अमेझिंग. रिषा, पण हे कसं शक्य आहे? तू कसा बोलवणार आहेस त्याला? फोन करून. अगं तू गप गप या जरा. अरे रिषा, पण तो कसा येईल यार? तो खर्च येणार आहे का? अरे का नाही येणार? त्याचा बेस्ट फ्रेंड त्याला बोलवणार पार्टीला, तर मग त्याला यावंच लागेल. हो ना ऋषी? सो एक्साइटेड. म्हणजे आभास जो पार्टीला आला तर साईराज खुश आहे, ठीक आहे, पण नीतू किती खुश होईल. ओ माय गॉड, कसला सुपर प्लॅन आहे. मी तर म्हणते ऋषी, तू त्याला बोलवच, मज्जा येईल. खरंच गाडी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना. प्रॅक्टिस काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लच वर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाही. सॉरी.
इट्स ओके. हे एक धर ना. सोड. अरे थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे. ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.